नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण झटपट अशी 5 मिनिटात होणारे मऊसूद अशा आंबोळ्या किंवा डोसा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत, 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दही। आता आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहोत। हे पहा, मी आता रवा टाकते, त्यानंतर पोहे आणि दही। आपण आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहोत। हे पहा, मी आता हे एकदा फिरवून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, अर्धी वाटी। आणि आता आपल्याला हे पुन्हा फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, मी आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दही लागलेलं आहे। हे पहा, या मिक्सरच्या भांड्यात पण मी थोडं पाणी टाकलेलं आहे, 1-2 चमचे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आता आपण हे 5 मिनिट झाकून ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करणार आहोत। हे पहा, आता मी इथे चटणीसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या घेतलेले आहेत, 3-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि हे भाजलेली डाळ। आता आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहोत। चवीसाठी मीठ, थोडीशी साखर आणि थोडंसं पाणी। आता आपण हे फिरवून घेणार आहोत। ही पहा, आपली चटणी पण इथे तयार झालेली आहे। आता आपण डोसे बनवायला घेणार आहोत। आपल्याला आता यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे, अगदी चिमूटभर। आणि आता थोडंसं पाणी टाकायचं आहे। रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे। थोडं टाकायचं आपल्याला। आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत। मी तवा गॅसवर ठेवलेला आहे तापत। आता आपण त्याला तेल लावणार आहोत। आता आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे। थोडं स्प्रेड करायचं आहे। एक 2 मिनिट झाकण ठेवणार आहोत। ही पहा, तुम्ही बघू शकता कशी जाळी सुटते त्याला। थोडं तेल टाकूया।
डोसा इथे तयार झालेला आहे. तुम्ही हा पलटवलात तरी चालेल किंवा नाही पलटवलात तरी चालेल. मी एकदा पलटवते. आणि आता आपण हा काढून घेणार आहोत. आपण आणखीन एक टाकणार आहोत. आपल्याकडे जेव्हा नाश्त्याला काही नसतं ना, तेव्हा हा इन्स्टंट असा पटकन होणारा डोसा आहे. आंबोळी एक झाकण ठेवणार आहे 1-2 मिनिट. मस्त जाळी सुटलेली आहे. थोडं वरून तेल टाकणार आहोत. आणि आता आपण पलटवणार आहोत. मस्त अशी आंबोळी तयार झालेली आहे. आता आपण ही काढून घेणार आहोत. हे पहा आपले झटपट असे मऊसूत आंबोळी डोसे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मऊसूत असे झालेले आहेत आणि खायला पण मस्त लागतात. मस्त झालेले आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.